सेकंड हँड वगैरे सगळं सामान भेटेल तुम्हाला इकडे आणि स्वस्तामध्ये. पार्ट खराब झाला किंवा गाडी डॅमेज झाली सगळं सामान सेकंड हँड आणि नवीन सगळं भेटतं इकडे. ठीक है, इसका 180 लगा दो. और उसका कुछ वारंटी गारंटी कुछ रहता है? किसी का 6,500 उसका गारंटी 6,500 का. उसमें गारंटी हा ऑन पण लावलं त्याला. आज आपल्या गाडीला फॉगलाईट लावायला आलेलो आहे कारण लॉंग रूटला जेव्हा जातो ना गावाला वगैरे आणि अंधार होतो त्यावेळी मला अंधारात काहीच दिसत नाही. आपली जी ऑलरेडी जी आहे ही वाली खूपच कमी तिचा हे आहे प्रकाश, त्यामुळे नवीन लावायचा प्लॅन करत होतो. आणि आता शिमग्याला गावी जायचं आहे त्यामुळे प्रॉपर रोड पाहिजे, दिसायला पाहिजे, त्यामुळे नवीन लावूया आता. चला बघूया. आणि आता आलोय आपण कुर्ला मार्केटला, तर तुम्ही बघायला अजून काय मनात भरलं तर अजून काय लावून घेऊ. चला. कुछ कम नहीं करा रहा हूँ, 300 रुपया लो, राउंड फिगर ले लो, 50 रुपये. अरे भाई बराबर है, मैं बोल रहा हूँ. और कौन सा कलर? इरफान का नाम लिए तो ठीक है, इसका 180 लगा दो. और उसका कुछ वारंटी गारंटी कुछ रहता है? किसी का 6,500 उसका गारंटी 6,500 का. उसमें गारंटी नहीं, इसमें 1,500 में गारंटी. ओके. चला या दुकानात आलोय आणि आपला मेकॅनिक ही गाडी पूर्ण ऑलरेडी मी हा बटन लावलेला, तर हा सांगतो या काढायला लागणार 400 रुपयाचा बटन होता, खूप महागातला होता, त्यामुळे हा सगळं काढायला लागणार वायरिंग वगैरे ह्याला. आणि नवीन हॉर्न पण लावून बघतोय कारण खूपच कमी आवाज येतो. कार का है की क्या? गाड़ी में अंदर नॉर्मल बजेगा तो पुलिस वाला पकड़ेगा नहीं तो बार बार. कितने का ये? लाइट और राउंड फिगर है ना, मेरे को 1,500 दे दो. अरे इतना महंगा नहीं चाहिए. उनके साथ लाइट के साथ बोल रहा हूँ. लाइट के साथ लाइट के साथ बोल रहा भाई. लाइट के साथ 1,500. हाँ, ओनली 1,500. हाँ. कटआउट पे दे दो ना. और इसका 1,500, 13,300 ना, 1500, 1600, 1,800. ठीक है चलो. अभी होन लगा रहे तो होन के लिए कटआउट लगाना पड़ेगा. हाँ कर भाई तू कर. अभी उसका कितना लगेगा? उसका कटआउट का कटआउट 50 रुपए का. हाँ चल. हाँ कर दे. दी लाइट दिखाना जरा. वही है ना अभी जो दिखाए तो. गलत नहीं करते. बैटरी पे लोड ना ऐसा कुछ ना कुछ तो ये कटआउट सिस्टम बनाना पड़ेगा. कर चल. कितना टाइम लगेगा ये सब होने के लिए? ये सब होने के लिए कम से कम 30 से 40 मिनट. अरे मेरे को 2-3 घंटा बोलेगा, कम हो गए. ठीक है चल. लाइट घेतले. अंधेरे में प्रॉपर दिखेगा ना उसमें उसके, क्योंकि एक मेरे दोस्त के पास है, अभी उसने कहाँ से लिया पता नहीं है. चलो ठीक है चल ले तू तैयारी करने के लिए. या साईडला घेऊन आलाय. त्याचा वेगळा दुकान आहे जिथे वायरिंगचं सगळं काम करतो. तर आपला काम चालू झालं आहे इकडं. भाई कितना टाइम लगेगा प्रॉपर सब होने में? आधा घंटा. ये लाइट से प्रेशर बैटरी पे ये नहीं आएगा ना लोड? उनका भी पूरा वायरिंग करना पड़ता है, इसी थोड़ी वो बजेगा. ओके. बजेगा ही. हॉर्नचा कटआउट वगैरे सगळं घेऊन आलाय. हा बटन आधीचा आपला 400चा बटन होता, हा फक्त ये कितने का 50 का ना? हाँ 50 का. खराब नहीं होगा ये? नहीं. बरोबर करके. आणि हा कुर्ला मार्केट सगळं सामान भेटतं इकडे. म्हणजे गाडीचा काय पार्ट खराब झाला किंवा गाडी डॅमेज झाली सगळं सामान सेकंड हँड आणि नवीन सगळं भेटतं इकडे. हे ऑलरेडी माझ्या आधीच होतं गाडीला, मी काढलेलं ते, कारण हे सारखं असं पडायचं. तर आता त्या मुलांनी सांगितलं की हे आधी इकडचं काढून टाका म्हणजे डायरेक्ट होऊन जाईल, ते पडणार नाही. आता बघू पडतंय की नाही पडतंय. लिव्हर गार्ड बोलतात याला, जिथे ब्रेक सपोर्ट असतो, म्हणजे ब्रेकला गाडी पडली तरी ब्रेकला काही होत नाही, त्यासाठी असतं. पण मी याच्यासाठी घेतलं की थोडं चांगली दिसेल म्हणून. तर मी
3 वेळा प्रयत्न केले तरी काही लागत नाही. काय प्रॉब्लेम आहे माहीत नाही. नवीन काहीतरी घेऊन आला. इसमें कुछ डाल नहीं सकते, थोड़ा गैप दिख रहा है तो वो नहीं लगेगा उसमें. वो हाँ थोड़ा अजीब दिख रहा है. हाँ अभी टाइट हो गया. हाँ आता टाइट झालं. कारण आधी आहे ना एकदम लूज होता, असं पडायचं. ये गैप में डालने के लिए कुछ तो वो करना. थोड़ा अजीब लग रहा है. ये मेरे को एलन की भी चले नहीं का अभी लूज हो गया तो फिट कर दूँगा. चला हे फिट झालंय. आता नाही पडत, एकदम टाईट झालं आणि दिसायला पण थोडं चांगलं वाटतं. हा पण झालं आणि खूप लोकांना मी दाखवलं की या खाली पडतंय. तर ह्या भावानी त्याचं सोल्युशन काढलं आणि खूप लोकांनी डायरेक्ट याच्या पुढे एक्स्ट्रा अटॅचमेंट लावले वगैरे काय काय केलं तरी पण नाही झालं. म्हणजे परफेक्ट माणूस भेटला आपल्याला हे करायला. थँक्यू. इकडे हॉर्नचा सेटअप करतोय. सेकंड हँड वगैरे सगळं सामान भेटेल तुम्हाला इकडे आणि स्वस्तामध्ये असतं ना. वायझर किसी बाग होगा तो वायझर वो अजून डोक्यात विचारायला की गाडीला अजून थोडीफार मॉडिफाय करू तर एक पुढे एक वायझर असतं जो वेगळा जो गाडीलाच असतो. तुम्ही बघाल आणि गाडीचा लुक चांगला होईल. चला ही लाईट ये देख कोई सेकंड हँड में ले रहा है तो लाईट काढून आता नवीन लाईट लागेल. मस्त शिमग्याची तयारी चालू आहे. फुल एकदम मिसाईल लागले. डोकं खाली टाकलं तीन मान टाकली खाली. जो आधी स्टार्टिंगला आपल्याला घेऊन आलेला आता त्यानेच काम करायला घेतलं हातात. त्याच्याकडून काम होत नव्हतं. ह्याने आता पटापट काय काय वायरिंग जॉईन केले आणि आता बघू हॉर्न लागतोय की नाही. कारण तो एवढा उशीर हॉर्न हे करत होतो ना लागतच नव्हतं. चलो एक नंबर 5 मिनटं तिने काम केलं आणि त्याने कमीत कमी तासभर लावला त्या कामासाठी. तो याच्यात फक्त हुशार होता हे कर लावण्यात. हा हॉर्न पण लावलं त्याला. एकच कलर होता की 2 कलर सिल्वर थोडं जत्रेसारखं वाटतंय पण नको ते. मी बघत होतो बघू पुढच्या वेळी कधी. फायनली काम झालंय आपलं. आता फक्त गाडी एकदा वॉश केली की काम होऊन जाईल पूर्ण. मी विचार करतो हा मिरर लावून घेऊ म्हणून इकडे असं, पण मागचं दिसत नाही. त्याचा डिस्टन्स एवढाच आहे फक्त आणि हा बघा प्रॉपर दिसतोय. कारण मागचं दिसणार नाही हा एक्स्ट्रा लावला की, म्हणून कॅन्सल केला. तो लावायचा होता सारखा होता. नाही मत बोल रे तू पागल. आता बटन लावतोय. माझं 400 रुपयाचा बटन काढून 50 रुपयाचा बटन लावतोय त्यासाठी. हा बाय. गाडी ओके झाली पूर्ण. त्यानंतर आपले हॉर्नचे आणि या लाईटचे फॉग लाईटचे 1500 झालेत. नंतर फिटिंगचे वगैरे ना टोटल 700 रुपये घेतले फिटिंग करायचे. म्हणजे हॉर्न आणि लाईट फिटिंग करायचे वेगळे पैसे घेतले. त्यामुळे मला थोडं फिटिंगचे पैसे जास्त वाटले. बाकी लाईट आणि हॉर्नचे व्यवस्थित होते. या भावाकडून कधी आलात
आतमध्ये एंट्री केलात ना तर इथून लेफ्ट साईडला चौथा दुकान आहे ना, एकदम लास्टला दुकान आहे या गल्लीमध्ये. तर आलात की नक्की ट्राय करा. हो का, पैसे चला निघू आता, जेवायला जातो घरी. चला. तर आता तुम्हाला रात्रीचा व्ह्यू दाखवायला आलो आहे की रात्री किती लाईट पडते. तर अजून आपल्या इथे प्रॉपर उजेडच आहे आणि दिसत नाही आहे समोर, म्हणजे दिसतंय. जेव्हा प्रॉपर एकदम अंधार असेल ना तेव्हा तुम्हाला दिसू शकेल याची लाईट किती आहे. पण आता तुम्हाला दाखवतो, कारण व्हिडिओ आपल्याला एंड करायचे रात्रीचं दाखवून. त्यामुळे हे बघा, ही ऑन केली, ही व्हाईटवाली लाईट ऑफ, आणि ही येल्लो, ही फॉग लाईट म्हणजे जी धुक्यांमधून वगैरे चालणार त्यासाठी. आणि ही मेन ज्या आपल्या नवीन लावल्यात फॉग लाईट त्याची आहे. तर व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा, आणि लाईट कशी वाटली, आणि शिमग्याची तयारी कुणी केली आणि कोणाची झाली त्यांनी नक्की कमेंट करून सांगा. आणि बघू आता जेव्हा अंधारात प्रॉपर जाऊ गावाला जाताना तेव्हाच समजेल लाईटीची म्हणजे लाईट युजफुल आहे की नाही ही. तर व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा, आणि कोणाची तयारी झाली ते पण नक्की सांगा. चला बाय, गुड नाईट, टेक केअर.